नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे मानसी आणि दिनेश दोघेजण ह्या गणपती बाप्पासाठी डेकोरेशन तयार करत असतात. आता दोघेही अगदी मन लावून हे डेकोरेशन तयार करत असतात. मानसी या दिनेशला बोलते की आपण इकडे फुलांच्या माळा लावून घेऊयात. आता सुनंदा ही आभाला आवाज देते आणि फुले सांगत असते. मानसी या सुनंदाजवळ जाते आणि बोलते की काय हो मावशी, काय पाहिजे तुम्हाला? त्यावर आता इकडे सुनंदा बोलते की अगं मला पूजेसाठी थोडीशी फुले हवी होती. तर आता इकडे मानसी बोलते की थांबा मावशी, मी पटकन घेऊन येते. आता मानसी लगेच फुले आणण्यासाठी जाते. तेवढ्यामध्ये आता तात्या हे समोर येतात. म्हणजे तात्या मानसीला बोलतात की मानसी बाळा, राहू दे, तू काय काय कामे करणार आहेत, मी जातो आणि फुले घेऊन येतो. तर मानसी बोलते की बरं ठीक आहे. नंतर पुढे असं बघायला मिळतं की आता तात्या हे घराच्या बाहेर फुले आणण्यासाठी जाऊ लागतात. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सर्वजण घरामध्ये येतात. तर आता डेकोरेशन छान झालेलं बघून गायत्री मॅडम ह्या मानसीचं अभिनंदन करतात. त्यानंतर आता मानसी बोलते की मला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण जे काही हे डेकोरेशन केलेलं आहे त्यांना हे दिसण्यासाठी त्यांना उंबरठ्यापर्यंत तर यावंच लागेल ना. नसले तरी पण हे डेकोरेशन त्यांच्याशिवाय चांगलं होऊ शकतं हे सुद्धा त्यांना बघितल्यानंतरच कळेल, असे पण मानसी सर्वांसमोर या तात्यांना सांगत असते. तर आता तेजस सर्व काही ऐकत असतो. सर्वजण बघत असतात. प्रत्येक ठिकाणी स्वतःचाच मोठेपणा करायचा नसतो. कुणीतरी आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असतं हे फक्त त्यांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे. एवढाच हेतू आहे माझा मॅम, असे पण मानसी या गायत्रीला सांगते. तेजसला थोडंसं हसू येतं. तर आता गायत्री तात्यांजवळ जाते आणि गायत्री तात्यांना बोलते की तात्या, हिचं डोकं तर खूप फास्ट चालू शकतं हो, काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या आता. त्यानंतर आता तात्या बोलतात की तेजस, तू ह्या उंबरठ्यापर्यंत आजपासून येऊ शकतोस. आता आणि या तेजसला उंबरठ्यापर्यंत येण्याची परमिशन दिल्यामुळे तेजस आणि मानसीला खूप आनंद होतो. बघायला मिळतं की तात्या हे तेजसला सांगतात की फक्त उंबरठ्यापर्यंतच तुला परमिशन दिली आहे, त्याच्या आतमध्ये यायचं नाही, समजलंस का? इकडे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री आपल्या रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यामध्ये छाया तिथे जाते. छाया बोलते की अगं दिदी, तुझ्या सासूबाईंच्या तोंडामध्ये नुसतं मानसी मानसी हा शब्द भिजलाय, मला पण ऐकून ऐकून कंटाळा आलाय, असे पण छाया या गायत्रीला बोलते. त्यावर गायत्री थोडीशी हसते. त्यानंतर इकडे आता ही छाया या गायत्रीला बोलते की खरोखर तू तिला कशाला डेकोरेशन करायला सांगितलं? तिने ते डेकोरेशन इतकं छान केलं की सर्वजण जणांनी तिचं किती तोंड भरून कौतुक केलं बरं. आता सर्वजणांच्या तोंडामध्ये नुसतं मानसी मानसी झालंय. त्यानंतर गायत्री बोलते की करू दे. आता जरी पण सर्वांच्या मनामध्ये मानसी मानसी आहे ना, आता मानसीच्या विषयी मी सर्वांच्या मनामध्ये कशा प्रकारे विष कालवते ते तू बघतच राहा, असे पण गायत्री या छायाला सांगते. मानसी जर डेकोरेशन करायला नसती ना तर तात्यांचा निर्णय बदलला असता. तात्यांनी नक्कीच त्या तेजसला पुन्हा घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी घेतलंच असतं आणि मग सर्व काही आपलं प्लॅन फेल झाला असता, असे पण आता ही गायत्री या छायाला सांगते. आता गायत्री खूप खुश होते. गायत्री या छायाला सांगते की आता काही जरी झालं तरी शेवटचंच वर्ष ह्या घरामध्ये गणपतीचं असणार आहे. एकदा हे घर विकलं तर मग पुढच्या वर्षी ती मानसी इथे राहणार नाही आणि गणपती पण राहणार नाही, असे पण छायाला ही गायत्री सांगते. पुढे असं बघायला मिळतं की आता ही मानसी या डेकोरेशनच्या समोर येऊन उभी राहते आणि बोलते की हे बघ देवा, आता तुला इथे यायचं आहे आणि मला तुझी अगदी मनोभावे सेवा करायची आहे. परंतु देवा, आता इथून पुढे मला तुझी सेवा करायला मिळेल की नाही ह्या घरामध्ये ते तुझ्याच मनामध्ये आहे, असे पण आता ही मानसी या डेकोरेशन समोर असलेल्या त्या मकरापुढे उभे राहून हात जोडून बोलते. पुढे असं बघायला मिळतं की आता हा तेजस खिडकीमधून या मानसीला खुणावून सांगतो की पालखी आणि डेकोरेशन खूप मस्त झाले बरं का. त्यावेळेस ही मानसी आपल्या मनाशी बोलते की यांना नेमकं मी कशी समजू? एकतर यांच्याशी नाही बोलले, अबोला धरला तरी पण करमत नाही आणि बोलले तिकडून करमत नाही. नेमकं काय चाललंय हे माझ्या मनात, असे पण आता मानसी आपल्या मनाला सांगते. त्यामध्ये आता तेजस या मानसीची माफी पण मागतो. आता मानसी थोडीशी गालातल्या गालात असते. इकडे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये आत्या, सूरज, दिनेश, छाया, विनोद हे सर्वजण गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन इकडे दरवाजामध्ये येतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सर्वजण असा मोठमोठ्याने आवाज देत असतात. तेवढ्यामध्ये आता इकडे ही मानसी दरवाजामध्ये येऊन बघू लागते. सुनंदा ही आपल्या हातामध्ये औक्षण करण्याचं ताट घेऊन येते आणि या तात्यांच्या हातामध्ये जो काही गणपती असतो त्या गणपती बाप्पाचं औक्षण करते. इकडे मानसी दूरवरून सर्व काही बघत असते. तेजस सुद्धा छान तयार होऊन जवळ उभा राहतो. आता तात्या ती गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन इकडे आतमध्ये येणार तर आता तात्यांचा पाय पायरीवरून घसरतो. ते हे पायरीवरून घसरणार तेवढ्यामध्ये मानसी आणि तेजस दोघेही त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला हात लावतात आणि आता गणपती बाप्पाची ती मूर्ती आपल्या हातामध्ये सावरतात. तात्या आता थोडेसे सावरतात. आता मानसी व तेजस दोघेही हात जोडून या गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. आता तात्या ती गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन इकडे घरामध्ये येतात.
तर सर्वजण घरामध्ये येतात. इकडे आता तेजससुद्धा दरवाजापर्यंत येतो. तेवढ्यामध्ये तेजस घरात येणार तर आता ही गायत्री लगेच बोलते की काय कुठे चाललास आतमध्ये? इथपर्यंतच तुला परमिशन दिलेली आहे समजलंस का? असे पण गायत्री या तेजसला बोलते. आता तेजस या गायत्रीला सांगतो की नाही येत मी घरामध्ये. इथूनच बाहेरून कुणी पाहुणे आले की त्यांचं स्वागत करतो. कामावर पण तेच काम करतो आणि इथे घरी पण तेच काम करतो. असे पण आता हा तेजस या गायत्रीला सांगतो. तेव्हा मानसी या दोघांमध्ये मध्ये सर्व काही बोलणं ऐकते. तेजस गणपती बाप्पाचा हात जोडून दर्शन घेतो आणि बाहेर जातो. इकडेही संपदा आतमध्ये असते तर निधी संपदाजवळ येते आणि बोलते की आई चल ना पटकन त्यांच्या घरी गणपती बाप्पा आले आपण दर्शन घेऊन येऊयात. असे पण निधी आपल्या आईला बोलते. इकडे ताते हे गणपती बाप्पाची मूर्ती त्या मकरामध्ये ठेवतात आणि त्यानंतर आता अगदी मनोभावे ती पूजा करू लागतात. सर्वजण पाठीमागे उभे असतात. नंतर गणपती बाप्पाला जेवढं जेवढं पूजेसाठी साहित्य लागतं तेवढं सर्व आपल्या हातामध्ये घेऊन हे तात्या आता गणपती बाप्पाला हार घालून त्यानंतर गणपती बाप्पाजवळ दुर्वा ठेवतात. सुनंदा खूप खुश होऊन बघू लागते. आता तात्या सर्वांना सांगतात की आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली. सूरज तू एक काम कर, घरामध्ये जाऊन आता देवघरात जा आणि महाआरतीचं ताट घेऊन ये. असे पण आता तात्या सूरजला सांगतात. आता विनोद लगेच तात्यांना सांगतात की अहो तुम्ही सूरजला काय महाआरतीचं ताट आणायला सांगता? तो जर गणपती बाप्पाच्या आरतीमध्ये अडकला तर तो कुठे जाणार नाही, मग त्याची सोय होणार नाही. असे पण आता विनोद या तात्यांना सांगतो. तेव्हा मानसी सर्वांकडे बघते. तेवढ्यामध्ये दिनेश बोलतो की जाऊ द्या तात्या मी येतो आरतीचं ताट घेऊन. त्यात काय एवढं. तर आता दिनेश ताट आणण्यासाठी जातो. तेवढ्यामध्ये आबा इकडे घरामध्ये जाऊन एक गजरा घेऊन येते आणि आपल्या आईला बोलते की आई आता तू आरतीला उभी राहणार आहेस ना, मग मी तुझ्या डोक्यांच्या केसामध्ये हा गजरा माळते. तर सुनंदा बोलते की काय ग आबा तुझं काय चाललंय हे? तर आता आबा बोलते की शांत बस आई तू. मध्ये संपदा व निधी दरवाज्यात येतात आणि बोलतात की येऊ का आतमध्ये? तर सुनंदाताई बोलतात की अहो या ना पटकन, तुमचीच वाट बघत होतो. बरं झालं वेळेवरच आल्या. आता आरतीला सुरुवातच होणार आहे. असे पण आता ही सुनंदा आता या संपदाला बोलते. आता इकडे तात्या व सुनंदा आरतीचे ताट आपल्या हातात घेतात आणि आरतीला आता सुरुवात करणार असतात. तेवढ्यामध्ये आता इकडे तेजस आपल्या गळ्यामध्ये तबला अटकून तबला वाजू लागतो. आता सर्वजण या तेजसकडे बघत राहतात. तर सर्वजण आरती म्हणू लागतात. आता घरातील सर्वजणांच्या हातून ही आरती होत असते. आबा पण आरती करत असताना तेजसकडे वळून बघते. तर तेजस आता या आबाकडे बघत थोडासा हसू लागतो. मानसीच्या हातामध्ये सुद्धा ते आरतीचं ताट असते. मानसी सुद्धा आरती करते. तेवढ्यामध्ये आता मानसी या सूरजच्या हातामध्ये ते आरतीचं ताट देते. त्यावर आता इकडे हा सूरज ती आरती करू लागतो, परंतु सूरजचा हात थोडासा थरकाप होऊ लागतो. आता आभा आणि दिनेश तिथे येतात आणि या सूरजचे दोन्ही हात आपल्या हाताला धरून ती आरती करू लागतात. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सर्वजण आता आरती झाल्यानंतर ते महाआरतीचं ताट घेऊन महाआरती घेतात. आता इकडे हा तेजस तिथेच असतो. तर आता सूरजला ही सुनंदा बोलते की इथून पुढे आता तेजसच्या जागेवर उद्यापासून तू आरती करायची. तर सूरज हो असं बोलतो. इकडे मानसी खूप खुश होऊन या सूरजकडे पण बघत राहते. त्यानंतर सुनंदा मानसीला बोलते की बरं झालं तू सूरजच्या हातामध्ये ते आरतीचं ताट दिलं. त्यानंतर इकडे मानसी बोलते की अहो मी सहज दिलं होतं, मला काय माहीत त्यांचा हाताला थरकाप होतो. तेवढ्यामध्ये सूरज बोलतो की नाही काही प्रॉब्लेम नाही. तर सुनंदा बोलते की गणपती बाप्पा बरोबर चांगली सद्बुद्धी देतात. आता ही गायत्रीसुद्धा हात जोडून तिथे जवळच उभी असते. पुढे असं बघायला मिळतं की मानसी ही गणपती बाप्पासमोर येते आणि बोलते की बाप्पा मला एकच तुझ्याकडे प्रार्थना करायची आहे. राष्ट्रहितांवर जे काही संकट आलेलं आहे ते दूर कर आणि लवकरात लवकर तात्यांनी तेजसला घरामध्ये घेऊ दे, एवढीच माझी तुझ्याकडे प्रार्थना आहे. असे मानसी गणपती बाप्पांना प्रार्थना करते. त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही गायत्री या मानसीबरोबर एक स्पर्धा लावते आणि बोलते की ज्यावेळेस ती स्पर्धा झाली होती ना त्यावेळेस मी तुझ्याबरोबर नव्हते, त्यावेळेस फक्त स्टुडंट होते, परंतु आता लक्षामध्ये असू दे मी तुझ्याबरोबर असणार आहे. आता ह्या स्पर्धामध्ये जास्तीत जास्त पातोळ्या कोण बनवतं ते आपण बघूयात. असे पण आता ही गायत्री या मानसीला बोलते. त्यावर मानसी ठीक आहे मॅम असं बोलते. तेवढ्यामध्ये मित्रांनो आता इकडे ही सुनंदासुद्धा जवळच बसलेली असते. आता ह्या स्पर्धामध्ये नेमकं गायत्री जिंकणार की मानसी जिंकणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.